नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी सगळ्यात आधी जी कमरेला पट्टी लावतात ती तयार करून घेत आहे. एका साईडने दुमडून देखील घेतलेला आहे आणि हा काठपदर साडीचा ब्लाऊज आहे. इथे मी जी हुकलूक पट्टी आहे ती तयार करून घेतलेली आहे. तसंच हे अस्तर आहे आणि त्याचे जे स्लीव्ज होते त्याला काखेकडे कापड कमी पडत होतं, मग त्याला मी जोड देऊन घेत आहे. दोन्ही हात मी अस्तराचे अशा प्रकारे शिवून तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे मेन फॅब्रिकचे स्लीव्ज होते त्याच्यावर सरळ भागावर मी हा सरळ अस्तरचा भाग ठेवला आणि दंडाकडे शिलाई घालून घेतली. दोन्ही हात त्याच पद्धतीने मी इथे शिलाई करून घेत आहे. त्यानंतर अस्तरला दाब शिलाई देऊन घेतली आणि हात पलटवून घेतला आणि सगळ्या साईडने शिलाई देण्याचं काम मी इथे करत आहे. जे मार्किंग दिसतं ती बाजू ब्लाऊजच्या समोरची बाजू आणि जादाचं जे कापड होतं ते मी इथे कापून टाकत आहे. दोन्ही स्लीव्ज मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. एकाच साईडला ह्या साडीला काठ असल्यामुळे फक्त स्लीव्ज पुरताच काठ मला इथे मिळाला. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि आता मी फ्रंट साईड त्याची तयार करून घेत आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडून पहिल्यांदा मी घेत आहे. हा शोल्डर कटचा भाग. सगळीकडून शिलाई देऊन झाल्यानंतर दुसरा भाग देखील मी तसाच जोडून घेतला. अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि त्यानंतर जादाचा भाग जो आहे तो इथे कापून टाकला. हा काखेकडचा भाग ते देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. अगदी व्यवस्थित ब्लाऊज असे बसतात. इथे जादाचं कापड मी कापून टाकलेलं आहे आणि इथे मी बॅक साईडला अस्तर जोडत आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. डायरेक्ट जर शिलाई जमत नसेल तर इथे आपण टाचण्या टोचून घेऊ शकतो आणि शिलाई करू शकतो. त्याच्यानंतर जादाचा भाग असेल तो कापून टाकायचा. इथे साधा सिंपल गोलगळा मी इथे शिवलेला आहे आणि हाताला पूर्ण काठ लावून एकदम जरासाच काठ उरलेला होता तो इथे मी मध्ये पॅचवर्क करून लावणार आहे. इथे अचानक लाईट गेली. अचानक म्हणजे पाऊस सुरू झाला, विजा मोठ्याने चमकू लागल्या आणि लाईट गेली. मग मी टक्स आखून घेतले आणि मोटर बंद पडले लाईट गेल्यामुळे. मग मशीनला वादी इथे लावलेले आहे आणि त्यानंतर बॅटरी लावून पुढचा पूर्ण ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. इथे 4.5 इंचाचा टक्स मार्क केलेला आहे. त्याला डबल शिलाई घालून घेत आहे. पायाने मशीन चालवायला जरा वेळ लागतो त्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व्हिडिओत जरा काळोख दिसतो. इथे मी कमरेला पट्टी जोडून घेतली, त्याला दाब शिलाई दिली आणि जिथे आपण फिटिंग देतो त्या ठिकाणी तेवढीच शिलाई मी 2 इंचाची देऊन घेतली, म्हणजे फिटिंग देताना ते कापड हलणार नाही.
त्यानंतर मधोमध मार्किंग केलं. हा पॅच मी इथे तयार करायला गेली, पण झालं असं की कॅनव्हास पेपरला आणि त्या काठाला जेव्हा इस्त्री केली तेव्हा तो काठ आणि कॅनव्हास पेपर चिकटेना. मग म्हटलं थोड्या वेळाने पुन्हा बघूया इस्त्री करून, तर लाईट गेली. मग मी तसाच काठ हळूहळू त्या कॅनव्हास पेपर सकट जोडून घेतला. टाचणी टोचूनमध्ये जोडून घेतला आणि नंतर साईडने त्याला शिलाई द्यायला हळूहळू सुरुवात केली. आणि हा बेल आयकॉन इथे तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मी या ब्लाऊजचा पुढचा भाग शिवून घेणार आहे. दोन्ही भाग जे आहेत ते इथे जोडून घेतले आणि ओव्हरलॉक देखील करून घेतलं. त्यानंतर कमरेकडे मी इथे पट्टी जोडून घेत आहे आणि इथे दाब शिलाई देऊन घेत आहे. दुसरा भाग देखील मी तसाच कंबरपट्टीला जोडून घेत आहे. जादाचा भाग कापून टाकला, दाब शिलाई दिली आणि इथे हात शिलाई न घालता सरळ मी शिलाई दिली, कारण समोरच्या भागात आपल्याला हात शिलाई आहे की मशीनची शिलाई हे दिसत देखील नाही. आणि त्यानंतर मी इथे हुकलूक पट्टी तयार करून घेतलेली आहे. दोन्ही भाग तयार झालेत. इथे दुसऱ्या भागाला हुक पट्टी तयार करून घेत आहे. दाब शिलाई देऊन घेतली आणि दुमडून इथे शिलाई पूर्ण केली. जादाचा भाग कापून टाकला. आता जे पायपिंगसाठी जे कापड लागणार होतं ते इथे मी तिरकस पट्टी जी लागणार होती ती तयार करून घेत आहेत. तिरकस कट देऊन डबल शिलाई करून इथे कापड पायपिंग लेस मी तयार करून घेत आहे. त्यानंतर एका साईडने दुमडून घ्यायचं, ते ठेवलं बाजूला. जो बॅक साईड आणि फ्रंट साईड इथे जोडून घेतलेली आहे शोल्डरकडे. हा दुसरा शोल्डर इथे मी जोडून घेत आहे. डबल शिलाई करून घ्यायची आणि इथे जे काखेत दोन्ही भाग फ्रंट आणि बॅक व्यवस्थित जोडतात की नाही बघितलं. तसंच हुकलूक पट्टी व्यवस्थित आहे की नाही, दोन्ही मापात आहेत की नाही ते बघितलं आणि इथे पायपिंग करण्यास मी सुरुवात केलेली आहे. पायपिंग करताना जरा बॅटरी जिथे कापड दुमडतं तिथे मला काळोख घ्यायला लागला, तरी देखील मी हळूहळू ती पायपिंग पूर्ण केली. त्यानंतर डबल शिलाई घालून घेतली आणि इथे मी एक नवीन प्रेशर फूट आणलेला, जो आपण चेन लावतो ड्रेसला वगैरे त्यासाठी. म्हटलं आता ट्राय करून बघूया, लाईटही नाही आहे, म्हटलं होतं त्याचा उपयोग होतो की नाही खरंच ते पाहण्यासाठी मी इथे फूट प्रेशर जोडून घेतला आणि शिलाई द्यायला सुरुवात केलं. आणि याने व्यवस्थित अगदी पायपिंग करता आली मला. साध्या शिलाईच्या प्रेशर फूटने सुद्धा मला येते, पण मला बघायचं होतं, वापर करायचं होतं, म्हणून मी इथे तो प्रेशर फूट जोडून पाहिला आणि नंतर मी तो काढून परत होता तसा दुसरा आधीचा लावून घेतला प्रेशर फूट. आणि इथे जी प्रेस बटन लावायची होती त्याच्यासाठी पट्टी तयार करून घेतली आणि इथे मी मधून हात अटॅच करून घेत आहे. इथे शिलाई ब्लाऊजमुळे मला काळोख पडत होता एका साईडने आणि त्यामुळे
काळोखातच हा मी ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. त्यानंतर इथे फिटिंग शिलाई मी देऊन घेत आहे, साईडची शिलाई देऊन घेत आहे. अशा प्रकारे माझा ब्लाऊज इथे शिवून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.